गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्ही ज्यांच्यासाठी खिंड लढवली होती, या मतदारसंघातील जनतेने 45,000 इतकं मताधिक्य भरभरून महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना दिलं होतं। त्यांनी तुम्हीच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत म्हणून घोषणा करून टाकलेली आहे। तुम्ही गावभेटी दौरे करत आहात, जनतेसमोर मागील 3-3.5 वर्षात ज्या पद्धतीनं विकासाचे दावे केले गेले आणि कामे करताना ज्या काही त्रुटी राहिल्या ते माणसाला दिसून येतात। त्याचबरोबर महाविकास आघाडीतीलच काहींनी तुमच्यासमोर आव्हान उभा करण्याचा प्रयत्न केला आहे, काय सांगता? नाही, मुळात पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची ही निवडणूक ही लढवत असताना लोकसभेच्या वेळी देखील महाविकास आघाडीच्या आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या दोन्ही खासदारांच्या पाठीमागं इथले तमाम वडीलधारी आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करून या पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातनं खासदार आदरणीय प्रणितीताई शिंदे यांच्या पाठीमागं उभं राहून जवळजवळ 45,500चं मताधिक्य देऊन ताईंच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलण्याची भूमिका त्या ठिकाणी इथल्या तमाम माझ्या मायबाप जनतेने, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेऊन त्या ठिकाणी पार पाडले होते। आणि या केलेल्या कामाच्या प्रामाणिक केलेल्या कामाच्या जोरावर मी महाविकास आघाडीला त्या ठिकाणी उमेदवारी मागत होतो आणि त्या बाबतीत मी महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्यानं पहिल्यांदा माझी त्यावेळी विधानसभेची उमेदवारी ताईंच्या आदरणीय खासदार ताईंच्या प्रयत्नातून झाली। त्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या। इथं त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या काही इथल्या चुकीच्या लोकांच्यामुळं काही प्रकार झाले, परंतु ते थांबवण्यासाठी मी प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी देखील विनंती केली होती। आजही त्यांना विनंती करतोय की आपली मुळात माझी लढाई महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्यानं माझी लढाई आमच्या शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, समाजाच्या, तरुणांच्या विरोधातलं भाजप सरकार खाली खेचण्यासाठी भाजपच्या आणि त्यांच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात माझी लढाई आहे। माझी लढाई सोबतच्या कोणासोबतही त्या ठिकाणी नाही आणि तो चुकीचा माणूस बदलून बाजूला काढून कायमस्वरूपी भाजप आणि त्यांचे प्रतिनिधी हद्दपार करून काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। त्यामुळे तोच माझा प्रयत्न असणार आहे। त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी देखील सकारात्मक त्या ठिकाणी विचार करून माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहतील, कारण प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगीच माचनूरमधल्या, पंढरपूरमधल्या आणि मंगळवेढ्यातल्या ती आलोट त्या ठिकाणी गर्दी आणि प्रचंड उत्स्फूर्त असा जनसमुदाय आणि त्या माझ्या मायबाप जनतेने नेत्या प्रचाराच्या शुभारंभा दिवशीच सांगितलंय की ही निवडणूक एकट्या भगीरथ भालकीची आता राहिली नाही, ही निवडणूक भगीरथच्या हातातून घेऊन मायबाप जनतेने आता त्यांच्या हातात त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि उद्याच्या 20 तारखेला मायबाप जनता एकदा हातात निवडणूक घेतल्यानंतर काय करते हे 23 तारखेच्या निकालातून त्या ठिकाणी दिसून येईल। समविचारी आघाडीने आमदार अवताडे यांना पाठिंबा दिलाय असं सांगितलं जातंय। अशा पद्धतीची चर्चा सोशल मीडियातून होताना दिसून येते, काय सांगायचं? मुळात समविचारी आघाडीच्या काही त्या ठिकाणी अफवा, यांना पाठिंबा त्यांना पाठिंबा हे दिले जातात। मला मंगळवेढ्यातल्या तरी सर्वसामान्य शेतकऱ्याला, सभासदांना, प्रत्येक पदाधिकाऱ्याला माहीत आहे, पंढरपुरात देखील त्या ठिकाणी माहीत आहे। मुळात या समविचारी आघाडीची स्थापनाच हाच चुकीचा लोकप्रतिनिधी तिथं दामाजी सहकारी साखर कारखान्यामध्ये चेअरमन म्हणून त्या ठिकाणी चुकीचं काम करत होते। कैलासवासी मारवाडी वकील साहेबांनी 1991-92ला स्थापन केलेला हा दामाजी सहकारी साखर कारखाना, जे शेतकऱ्यांच्या घामाच्या दामातनं उभा केलेला साखर कारखाना, पण गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचा मालकी हक्क, सभासदत्वच रद्द करण्याचं पापण घाट
या विद्यमान आमदारांनी तिथं चेअरमन असताना केला होता. आणि मुळात समविचारी आघाडी आम्ही एकत्र येण्यापाठीमागचं कारणच येत होतं की हा चुकीचा माणूस खड्यासारखा बाजूला सारायचा, जो सगळ्यांनी प्रयत्न करून 3000 मताच्या फरकाने पॅनलला विजय त्या ठिकाणी संपादन केला आणि हा चुकीचा माणूस बदललाय. त्याच चुकीच्या माणसाच्या बद्दल माझी 20 तारखेला इथली मायबाप जनतेची आणि माझी लढाई आहे, ही निवडणूक आहे. आणि तीच चुकीचा माणूस बदलण्यासाठी दामाजी कारखान्यात जशी समविचारी एकवटली तशीच उद्याच्या 20 तारखेला देखील एकवटेल. एका अर्ध्याच्या कुणाच्या सांगण्यावरून कुठलेही लोक कुठे इकडे तिकडे गेलेले नाहीत, हे ठाम विश्वास माझ्या मनामध्ये. आणि 20 तारखेच्या मतदान रूपी आशीर्वादातून आणि 23 तारखेच्या निकालातून समविचारी आघाडी कुणासोबत आहे किंवा चुकीच्या माणूस बाजूला सारासाठी लढतीये, हे 2 वर्षापासून उद्याच्या निवडणुकीत देखील ते सिद्ध होईल. काशेगाव येथील लक्ष्मण जाधव यांच्यासह त्यांच्या काही समर्थकांनी आज आवताडे गटातून तुमच्या गटात प्रवेश केलाय, तुम्हाला पाठिंबा जाहीर केलाय. या पाठीमागचे निश्चितपणे कारणे काय म्हणू शकाल आपण? मुळात लक्ष्मण जाधव सारखा आमचा सहकारी त्या दरम्यान नानांच्या पासून आमच्या कुटुंबावरती, या परिवारावरती, विठ्ठल परिवारावरती नितांत प्रेम करणारा आणि आमच्या पुढे देखील 2 पावलं राहून जाणारा त्या ठिकाणी कार्यकर्ता, सहकारी, जीवाभावाचा सहकारी. गाव पातळीच्या काही त्या ठिकाणी त्रास असेल, मतभेदामुळं काही निर्णय त्या ठिकाणी गाव पातळीला होत असतात, पण आम्ही वेळोवेळी विनंती करून भले त्या ठिकाणी वेगळी भूमिका जरी घेत असला तरी वैयक्तिक स्वरूपातलं नातं असेल, सार्वजनिक स्वरूपातलं नातं कधीच आमच्या बालके कुटुंबाने आमच्या सोबतच्या असणाऱ्या पदाधिकाऱ्याच्या सोबतचं तुटू दिलं नाही. आम्ही त्या आमच्या बाजूला जरी एखादा सहकारी असला तरी त्यांच्या वैयक्तिक सुखदुःखाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या कायम सोबत राहिलेलो आहे. हे नातं टिकवण्यासाठीच ह्या आमच्या अनेक जीवाभावाच्या लांब गेलेल्या सहकार्याने जवळ राहून 2 खांद्याला खांदा लावून नाही तर 2 पावलं पुढे जाऊन त्या ठिकाणी लढण्याची ताकद देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे, जो आज आमचा हा सहकारी आमच्या सोबत 2 पावलं पुढे जाऊन त्या ठिकाणी लढण्यासाठी आहे, जो कायम 2009, 14, 19 पोटनिवडणुकीला देखील त्यांनी आशीर्वाद देण्याची भूमिका बजावलेली आहे. तीच भूमिका बजावून आज लोकसभेला काशेगावनी 4400चं मताधिक्य त्या ठिकाणी दिलं. आणखी आमचे जीवाभावाचे सहकारी प्रयत्न करून त्यामध्ये देखील वाढ करताना माझ्या मनामध्ये वाढ करून ते आशीर्वाद देतील, हा ठाम विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघाने मोठं मताधिक्य दिलं. 10 वर्ष भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ खेचून पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात देण्यात आला. महाविकास आघाडी समर्थकांचा उत्साह त्यावेळेला मोठा होता, त्यामुळे इतकं भरभरून मताधिक्य मिळाल्याचं म्हटलं जातंय. आज या मतदारसंघात पुन्हा महाविकास आघाडीच्या अच्छे दिन येण्याची शक्यता असतानाच ही जी काही फाटी आखली गेलेली आहे तुतारी आणि पंजा यामध्ये, त्यामुळे एक नाराजी व्यक्त होते. सामान्य समर्थक जे आहेत महाविकास आघाडीचे, तुम्ही त्यांना सामान्य समर्थकांना काय आवाहन कराल, सर्वसामान्य जनतेला, आणि जे तुतारीचे समर्थक आहेत त्यांना काय आवाहन कराल? मुळात मी म्हणजे महाविकास आघाडीचे समर्थक म्हणून वावरणाऱ्या आमच्या गाव पातळीच्या सर्वसामान्य आमच्या सहकाऱ्यांना, प्रत्येक पदाधिकाऱ्यांना हेच आवाहन करेन की मी मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं माझी महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार या नात्यानं माझी लढाई भाजपचा चुकीची प्रवृत्ती आणि उमेदवार बदलून कायमस्वरूपी हद्दपार तडीपार करण्याच्या साठीची ही लढाई आहे. आणि ही लढाई लढत असताना आज जी संभ्रमावस्था काही लोकांनी या जिल्ह्यातल्या असेल किंवा तालुक्यातल्या काही चुकीच्या प्रवृत्तीने त्या ठिकाणी ठेवलंय, याचं कारण या चुकीच्या प्रवृत्तीला सोबत जाणं किंवा चुकून जरी त्या ठिकाणी एखादं आपलं मत गेलं तर ते आपण त्यांना नाही तर पुढच्या भाजपच्या दृष्ट प्रवृत्तीला आपण मदत केल्यासारखं आहे. त्यामुळे ते न करता मी वरिष्ठ नेतेमंडळीला देखील पहिल्यापासून आवाहन आणि विनंती करत आलोय की आमच्या उमेदवाराचं सोडा, पण इथल्या मायबाप जनतेच्या मनाचा, अंतर्मनाचा कानूसा घेऊन त्या ठिकाणी तुम्ही निर्णय घ्यावा आणि आपल्या महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार, महाविकास आघाडीच्या उमेदवारांची संख्या वाढवत असताना आपल्याला इथं राज्यात शेतकऱ्यांचं, सर्वसामान्यांचं, कष्टकऱ्यांचं, माता भगिनींचं सरकार आणायचं आहे. त्यासाठी एक सदस्य संख्या तिथं महत्वाची आहे. त्यासाठी आपण देखील सगळ्यांनी प्रयत्न करावा. आणि इथली मायबाप जनता अतिशय सुज्ञ आहे, त्यांना माहित आहे कोण का कशासाठी आणि कोण कुणाच्या पाय घालण्यासाठी उभा राहिला एवढे ते ओळखून आहेत. आणि ते आशीर्वाद देत असताना काँग्रेसच्या हाताच्या चिन्हासमोर बटन दाबून मला
मला आणि अधिकृत महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार या नात्यानं माझ्या पाठीशी उभं राहतील. कारण आपल्या सोलापूर जिल्ह्यात माझी उमेदवारी डिक्लेअर होत असताना माझ्या बरोबरच असाच आपल्या सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूरला त्या ठिकाणी माझ्यासोबत दिलीप माने साहेबांची देखील उमेदवारी डिक्लेअर काँग्रेस पक्षाने केली होती. पण तिथं या अगोदरच महाविकास आघाडीतले पक्ष शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षाने तिथं पाटील साहेबांना उमेदवारी डिक्लेअर केली होती. त्यामुळं काँग्रेस पक्षाने आघाडीचा धर्म पाळण्याच्या उद्देशानं हेतून प्रामाणिक प्रयत्नानं दिलीप माने साहेबांना एबी फॉर्म त्या ठिकाणी दिला नाही. या उलट आदरणीय खासदार ताई असतील, काँग्रेस पक्षाच्या अनेक नेते मंडळींनी प्रामाणिक प्रयत्न करून दिलीप माने साहेबांना विनंती करून ती बंडखोरी टाळून पाठीमागे त्या ठिकाणी उमेदवारी घेण्यासाठी विनंती करून त्यांना घ्यायला लावलं. ह्याच परिस्थिती इथं सुद्धा व्हायला पाहिजे होती, पण ती काही चुकीच्या माणसामुळे होताना दिसत नाही. त्यामुळे मायबाप जनता पोटनिवडणुकीमध्ये पक्षांतर्गतच काही लोकांमुळे फटका बसला होता असे आरोपही तुम्ही नंतर केले होते आणि काशेगावच्या बैठकीत तुमच्या समर्थकांनी त्याच पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील उघडपणे मांडलं होतं की आमच्यातल्या काही लोकांनी गद्दारी केल्यामुळं 3700 मतांनी पराभव झाला. आता या पोटनिवडणुकीत पुन्हा समोर दोन ताकद त्या शक्ती तुमच्या समोर एकत्र आलेल्या उभ्या असताना या लोकांना काय आव्हान करा? मी त्या लोकांना पोटनिवडणुकीत उमेदवार या नात्यानं माझा झालेला त्या ठिकाणी काही चुका असतील त्या दुरुस्त करून मी पुढे जातोय. त्यामध्ये काही त्या ठिकाणी आपण जसं सांगितलं की माझ्या प्रमुख पदाधिकारी, वडीलधाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि गाव पातळीच्या सर्वसामान्य मायबाप जनतेला आव्हान आणि विनंती करायची आहे की या भागानं, मग ग्रामीण भाग असेल, शहर भाग असेल किंवा मंगळवेढा तालुक्यानं या 3.5 पावणे 4 वर्षात चुकीचा लोकप्रतिनिधी गेल्यानंतर, निवडल्यानंतर कशा पद्धतीनं हालापेष्ट होत आहेत, यातना होत आहेत किंवा अडचणीला सामोरं जावं लागतायत हे भोगलंय, अनुभवलंय. या भागातल्या भाटघरच्या पाण्यासाठी मग भाटघरचा शेवटचा त्या ठिकाणी टेल ते रांजणी आहे. रांजणी भागात भारतनानांच्या काळात 12 दिवस त्या ठिकाणी पाणी मिळत होतं. या अनोली सारख्या माझ्या गावातल्या तमाम शेतकऱ्याला, प्रत्येक पाट्याला, हरिजन पाटा असेल किंवा प्रत्येक पाट्याला त्या ठिकाणी 12 दिवस भारतनानांच्या काळात शेतकऱ्याला पाणी त्या दरम्यान मिळत होतं. पण या 2, 3, 3.5 पावणे 4 वर्षात किती वेळा पाणी मिळालं हे तपासून बघूनच इथली माझी मायबाप जनता उद्याच्या 20 तारखेला निर्णय घेणार आहे. त्यामुळं भाटघरचं पाणी असेल, उजनीचं पाणी असेल, इथल्या लाईटच्या पाण्याच्या बाबतीत असेल, पंढरपूर शहरातले व्यापारी, सर्वसामान्य नागरिक हे ज्यांचा उदरनिर्वाह वारीवरती असतो त्या आषाढी वारीच्या वेळी प्रशासनाला हाताशी धरून याच लोकप्रतिनिधींनी त्यांची घरं असतील किंवा व्यापार प्रपंच उद्ध्वस्त करण्याचं काम केलं होतं. त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी कोणतंही पद प्रतिनिधित्व नसताना देखील आम्ही त्यांच्यासाठी रस्त्यावरती उतरून व्यापाऱ्यांच्यासाठी, सर्वसामान्यांच्यासाठी आवाज उठवून ती होणारी चुकीची कारवाई थांबवण्याचं काम आम्ही केलं होतं. त्यामुळं व्यापारी, सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण भागातला शेतकरी, तरुण, माता भगिनी, मंगळवेढ्यातल्या तिथला सगळा शेतकरी वर्ग हा सगळ्या गोष्टीचा झालेला त्रास त्या ठिकाणी त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला ते उद्याच्या मतदान रूपीतून त्यांच्या मनातला उद्रेक दाखवून काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हासोबत बटन दाबून हे भाजपचं सरकार आणि ह्या चुकीचा लोकप्रतिनिधी कायमस्वरूपी बाजूला सारण्यासाठी ते उद्याच्या निवडणुकीमध्ये सज्ज आहेत. शेवटचा प्रश्न दादा, 2009 प्रमाणे परिस्थिती उत्पन्न झाली अशी एक चर्चा होतीये. त्यावेळेला एका बाजूला जनता आणि एका बाजूला भारतनाना आणि त्यांचे समर्थक त्यांनी निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, निवडणूक खेचून आणली. आज मागील 2-4 दिवसांमध्ये ज्या घडामोडी, पाठिंबा सत्र, प्रवेश सत्र हे सगळं घडताना दिसून येत असतानाच तुमच्या समर्थकांकडून उत्साहाने एक स्लोगन चालवलं जाते की जनतेने निवडणूक हाती घेतली, 2009ची पुनरावृत्ती होणार. काय सांगा? कारण या माझ्या मायबाप जनतेला मी जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं देखील जाऊन 17 दिवस वेगवेगळ्या गावात मुक्काम करून मी आशीर्वाद मागण्यासाठी गेलो असताना माझी लढाई किंवा माझी उद्याची 20 तारखेची निवडणूक एकट्या भगीरथ बालकेच्या स्वार्थासाठी, वैयक्तिक कामासाठी नाही. माझी ही निवडणूक या लोकप्रतिनिधींनी, भाजप सरकारने शेतकऱ्यांच्यावरती, समाजावरती, माझ्या मराठा समाजावरती मनोज जरांगे साहेब त्या ठिकाणी आंदोलन करत असताना तुम्ही लाठीहाटला केला, गोळ्या झाडल्या, रक्त त्यांचं सांडलं. धनगर समाज एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मागतोय,
त्या ठिकाणी मुस्लिम समाज आरक्षण मागतोय, लिंगायत समाज मागतोय, कोळी समाज बांधव त्या दरम्यान मागतोय. बहुजन समाजाचा प्रश्न सरकारद्वारे त्या ठिकाणी पवित्र विधान भवनामध्ये मांडायचं लोकप्रतिनिधींनी कधीही प्रयत्न त्या ठिकाणी केला नाही. हा प्रयत्न करण्यासाठी इथल्या बहुजन समाजाला, शेतकऱ्याला न्याय देण्यासाठीची ही माझी लढाई आहे. आणि त्या लढाईमध्ये आज कोण जर चुकीच्या प्रवृत्त्या पुढे येऊन कोण आम्हाला बदला घ्यायचा आहे, सोडाची भावना व्यक्त करायची आहे म्हणून जर कोण म्हणत असेल तर लोकसुज्ञ आहे. आज माझ्या पाठीमागं या प्राप्त परिस्थितीत गेला 3.5 पावणे 4 वर्षानंतर च्या पूर्वीपासून भारतनानांच्या दुःखद निधनानंतर माझ्यावरती जी कठीण प्रतिकूल आणि दुःखाच्या प्रसंगात माझं जर पाठीमागं डोक्यावरती मायेची छत्र किंवा मायेची सावली धरणारी मायबाप जनता माझ्या पाठीशी त्या ठिकाणी ठामपणे आहे. आणि त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलंय, तुम्ही जाणून बुजून एकट्याला त्या ठिकाणी मला एकटं पाडण्याची, घेरण्याची प्रयत्न काही मंडळींच्याकडून सुरू असताना माझं कवच कुंडल म्हणून मायबाप जनता माझ्या सोबत आहे हे त्यांनी प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उत्स्फूर्त आणि आलोट त्यांनी त्या ठिकाणी प्रतिसादातून दाखवून दिलंय. आणि गावोगाव गेल्यानंतर गावातल्या उपस्थितीतून दाखवून दिलंय काळजी करायचं काही काम नाही. 2009च्या पेक्षा सुद्धा भारत नानाला देखील 2009ला अशाच पद्धतीनं घेरण्याचं, एकटं पाडण्याचं काम त्या दरम्यान झालं होतं. त्यावेळी त्यांचं कुठलं अस्त्र आणि शस्त्र होतं ते म्हणजे मायबाप जनता. आणि मायबाप जनतेच्या जीवावरतीच ही मी निवडणुकीला सामोरं जातोय. आणि माझ्या हातून कधीच त्यांनी ती निवडणूक काढून घेऊन त्यांनी मायबाप जनतेच्या हातात ही निवडणूक घेतलेली आहे. आणि ते त्यांच्या आशीर्वादरूपी मतदानातून 20 तारखेला आणि निकालातून दाखवून देईल की मायबाप जनतेला आज माझ्या प्रती तुम्ही सोडाची, एकटेपणा पाडण्याची भूमिका बजावत असताना, तुम्ही चुकीची प्रवृत्ती वागत असताना, ही प्रवृत्ती एकट्या भगीरथ बद्दल नाही तर तुम्ही समस्त मायबाप जनतेबद्दल तुम्ही वागताय. आणि याचं उत्तर उद्याच्या 23 तारखेला निकालातून इथली मायबाप जनता दाखवणार. धन्यवाद.